हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आजचा मिनी ब्लॉग मी कॉलेजपासूनच स्टार्ट करत आहे. आणि आमचे सगळे लेक्चर्स पण झाले होते आणि आमचं जेवणसुद्धा झालं होतं. आणि मॅम म्हणत होते की तुम्हाला रामनगरवाल्या अग्निहोत्री कॉलेजमध्ये जायचं आहे, कारण की तिथे छोटंसा कशाचा तरी प्रोग्राम आहे म्हणून. मग काय आम्ही बसमध्ये बसलो आणि अग्निहोत्री कॉलेजमध्ये गेलो. आणि कॉलेजमध्ये जाऊन साईन वगैरे केली आणि ज्या हॉलमध्ये आमचा कार्यक्रम आहे तिथे आम्ही जाऊन बसलो. आणि कॉलेज तरी इतकं छान आहे आणि खूप मस्त मोठं आहे. मी कॉलेजमध्ये सेकंड टाईम येत आहे. मी याच्या आधीसुद्धा कॉलेजमध्ये आली होती. माझ्या ITचा पेपर ह्याच कॉलेजमध्ये झाला होता. आणि त्यानंतर आम्ही बसूनच होतो, तर एकदम लाईनच गेली आणि आमचा गरमीनी काय हाल होत होते. 5-10 मिनटंच सांगू नाही शकत. त्यानंतर लाईन आली तेव्हा जाऊन आम्हाला बरं वाटलं. मग काय प्रमुख पाहुणेसुद्धा आले होते. मग त्यांनी पूजन वगैरे केलं आणि मग त्यांचं भाषण सुरू झालं. आणि त्यानंतर काही स्टुडंटचे सुद्धा भाषण झाले आणि लास्टमध्ये घेतलं त्यांनी राष्ट्रगीत. आणि प्रोग्राम संपल्यावर घरी जाताना आमच्यासमोर झाला एक नवीन प्रॉब्लेम उभा. आमची जी कॉलेजची बस आहे ती होती नाही, तर आम्ही आमच्या स्टॉपपर्यंत जाऊ कसे. मग काय आमच्या क्लासमधल्या मुलांनी आम्हाला सोडून दिलं रेल्वे स्टेशनवर. बरं झालं त्यांनी सोडून तरी दिलं, नाही तर आमची वाटच लागली होती. कारण की कॉलेजपासून रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ता तर माहीत नाही. आणि ॲटोवाल्याला म्हटलं असतं रेल्वे स्टेशनपर्यंत सोडून द्या, त्यांनी तर जास्तच पैसे सांगितले असते. मग हिच्याने काढली तिकीट. मग आम्ही रेल्वे स्टेशनवर ट्रेनची आणि माझ्या मम्मी पप्पाची आणि माझ्या बहिणीची वाट बघत बसून राहिलो. कारण की आज मम्मी पप्पा आणि मानसी गेले होते सेवाग्रामला, तर आम्ही सगळेजण सोबतच घरी जाणार होतो म्हणून. मग काय मानसी पप्पा आणि मम्मीसुद्धा आले आणि आमची ट्रेनसुद्धा आली होती. मग काय ट्रेनमध्ये बसून गेलो आम्ही भुर्र पुलगावला. तर आता भेटूया आपल्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.